ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। राज्यातील 12 जिल्हा परिषद निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणं स्वागतार्ह। प्रतिभा शिंदे। राज्यातील महानगरपालिका निवडणुकांनंतर आता 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत। या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत। ही बाब स्वागतार्ह असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आणि स्टार प्रचारक प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केले। महाराष्ट्रामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये असणारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या नेतृत्वामध्ये जे आहे ते दोघंही एकत्र येऊन ह्या 12 जिल्हा परिषदांमध्ये काही ठिकाणी एकत्र लढतात। ही एक चांगली गोष्ट आहे। खरं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि कार्यकर्त्यांच्या ज्या इच्छा असतील त्या इच्छांच्या आधारावरती नेत्यांना निर्णय घ्यायचा असतो, कारण तो कार्यकर्ता सक्षम झाला तर पक्ष सक्षम होतो। पक्षाचे जे ध्येय धोरणं आहेत त्याच्यासाठी विकासाचं जे काही पाऊल आहे पक्षाला उचलायचं असतं ते कार्यकर्त्यांच्या जोरावरती उचलायचं असतं आणि मग तो कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे। त्याच्या आग्रहावरून, त्याच्या मागणीवरून हे पाऊल उचललं गेलेलं आहे आणि दोघांनी विशेषतः रोहितदादा पवार असतील, सुप्रियाताई सुळे असतील आणि आमच्या इकडे आदरणीय अजित पवार दादा आणि सुनील तटकरे साहेब असतील, यांनी जे पाऊल उचललेलं आहे हे आमच्या सगळ्यांसाठी स्वागतार्ह आहे। कारण शेवटी आदरणीय शरद पवार साहेब हे आमचं दैवत आहे सगळ्यांचंच आणि ते एकत्र येणे याच्या एवढी आनंदाची गोष्ट दुसरी कुठलीच नाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ते एकत्र येत आहेत ही अधिक आम्हाला सगळ्यांना आशादायी गोष्ट आहे आणि त्याचाच परिपाक जळगावमधल्या सुद्धा जिल्हा परिषद निवडणुका जेव्हा केव्हा लागतील त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल आणि तेव्हा आपण एक चांगला रिझल्ट या जिल्ह्यामध्ये देऊ शकू आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादीचं राजवैभव या जिल्ह्यामध्ये उभं करू शकू असाही विश्वास आम्हाला या निमित्ताने